गुड मॉर्निंग पीपल. तर आज आहे शनिवार. नेहमी मला शनिवारी सुट्टी असते, पण काल ऑफिसची लाईट गेलेली म्हणून मी लवकर घरी आलेले. तर तेच काम मला आज करायचं होतं. सकाळची सुरुवात झाली मस्तपैकी नाश्ता करून. काहीतरी वटाण्याचा एक ऑमलेट केलेला, नवीन पदार्थ होता, आईने केलेला. तो खाल्ला आणि मी निघाले माझ्या कामाला. मस्तपैकी तोच आपला प्रवास, शेअरिंग रिक्षा, नंतर थोडंफार चालत जाणं, मग ऑफिसला पोहोचणं. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी माझं काम केलं. मॅम मागून येणार होते, त्यामुळे मी माझं कालचं काम पेंडिंग होतं ते मी करून घेतलं. त्याच्यानंतर मग मी निघाले ऑफिसमधून आणि मला लक्षात आलं की मला केक घ्यायचा आहे. मी जवळ बेकरी शोधत होती. ही आहे हकल बेकरी. का केक घेतलाय तुम्हाला पुढे कळेल. त्याच्यानंतर केक घेतला, रिक्षामध्ये बसली, घरी आले आणि हे जेवणाचा मेनू आमचा मस्तपैकी फ्लावरची भाजी, पिठाची कोशिंबीर, डाळ, चपाती खाल्लं, थोडंसं काम केलं. त्याच्यानंतर आम्ही तिघी जाणार आहोत पिक्चर बघायला. कुठला पिक्चर तुम्हाला कळेल. ही ओला रिक्षा मागवलेली, हा आहे हब मॉल, त्याच्यामध्ये आम्ही पिक्चर बघितला. कुठला पिक्चर आहे तुम्ही गेस करा. आई आणि योजना गेलेले पॉपकॉर्न आणायला, मग मी इथे वाट बघत होती. तोपर्यंत हा टाइमपास. रूढीरीतींची फुटकी काच पायाखाली घेऊन नाच. आकाशाचे पुस्तक सोड, डोळ्यांमधली स्वप्ने वाच. उर्मीच्या वाऱ्यावर मन पाचोळ्यागत झोकून दे. हळवेपण आणि कवळेपण ही या पिक्चर मधली मला एक मस्त हृदयस्पर्शी लाईन वाटली म्हणून मी ती रेकॉर्ड केली. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि गेलो पाणीपुरी खायला आणि नंतर आम्ही आता वळतोय आमच्या घराकडे जायला. मस्तपैकी आम्ही घरी आलो, तिघींनी चेंज केलं सगळं. आणि आज मी केक कशासाठी घेतलाय तर ह्या कारणासाठी. आज आमच्या गुरूंचा वाढदिवस होता, त्याच्यासाठी मी घेतलाय. सो दॅट्स इट. हा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. कृपेची गोष्टी जय जय भाऊ माऊली. गंगापूर नरसोबा वाडी नाशिक त्र्यंबकेश्वरा.